नमस्कार मंडळी. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तिळाचे लाडू बनवत आहोत. मस्त खुसखुशीत हे तिळाचे लाडू बनतात. आता हे लाडू पहा, अजिबात मऊ पडलेले नाहीत किंवा खूप असे निबरसुद्धा झालेले नाहीत. मस्त अलगदपणे ते हाताने मोडल्या जात आहेत. छान खुसखुशीत हे लाडू होतात आणि चवीला खरोखर मस्त लागतात. तर तिळाचे पाकातले लाडू बनवताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात. कधी पाक घट्ट होतो, खूप असा निबर होतो आणि लाडू मोडल्या जात नाहीत, निबर होतात. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने छान खुसखुशीत तिळाचे लाडू बनवूयात. तर सर्वात अगोदर अर्धा चमचा इलायची घेतलेली आहे कुटलेली, 2 चमचे तूप घेतलेलं आहे, 1.5 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी भरून गूळ घेतलाय. गूळ शक्यतो असा जो काळपट असतो तसाच घ्यायचा, म्हणजे लाडू छान होतात रंगाला सुद्धा आणि चवीला सुद्धा. आता हा गूळ मी अगोदर चिरून घेतलेला आहे आणि नंतर वाटीमध्ये भरून घेतलाय. तर वाटीमध्ये गूळ भरत असताना चांगला दाबून भरायचा, गच्च वाटी भरून, म्हणजे लाडू चवीला गोड होतात आणि माप आपलं बिघडत नाही. तर आता एका कढईमध्ये आपण तीळ भाजून घेऊयात. सुरुवातीला मोठ्या गॅसवरती हे तीळ आपण भाजायला सुरुवात करूयात आणि तीळ एकदा तडतड उडायला लागले की गॅस आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे तीळ व्यवस्थित असे भाजले जातात. आता बऱ्याचदा काय होतं, तीळ जर जास्त प्रमाणात भाजल्या गेले, म्हणजे जास्त भाजले, तर कडवट लागतात, त्याची चव कडवट लागते आणि लाडू चवीला चांगले लागत नाहीत. तर तीळ आपल्याला व्यवस्थित खमंग भाजायचे आहेत, खूप जास्तसुद्धा त्याला भाजायचे नाहीत. त्यासाठी सोप्या पद्धतीने तीळ आपण कसे भाजायचे ते बघूयात. सुरुवातीला मी मोठ्या गॅसवरती याला सतत असं मिक्स करून घेत आहे आणि पहा, आता यातील तीळ असा उडू लागलेला आहे आणि त्यातून तडतड असा आवाजसुद्धा येतोय. तर आता गॅस मी पूर्णपणे बारीक करून घेतला आहे. आता अर्ध्या मिनटासाठी बारीक गॅसवरती याला मी सतत असं मिक्स करून घेते. आता पहा, याला थोडासा लालसर कलर आलेला आहे आणि तीळसुद्धा थोडे फुलल्यासारखे दिसत आहेत. चांगले ते तडतड उडायला लागलेत. यापेक्षा आपल्याला जास्त वेळ याला भाजायचं नाही, नाहीतर ते कडसर लागतील. आता खमंग असे हे तीळ भाजल्या गेलेले आहेत. आपण याला ताटामध्ये काढून घेऊयात. तर सर्व तीळ आता मी ताटामध्ये काढून घेतलेत. यातील अर्धी वाटी तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचे आहेत. तर 1 वाटी तीळ असेच मी अख्खे टाकणार आहे. आपण पूर्ण 1.5 वाटी तीळ घेतले होते, तर अर्धी वाटी तीळ आता मी दळून घेते. आता या अर्धी वाटी तिळाऐवजी तुम्ही अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा दळून यामध्ये वापरू शकता. पण आपण संपूर्णपणे तिळाचेच लाडू बनवतोय, तर मी तीळच वापरलेले आहेत. हवं तर तुम्ही 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे वापरू शकता. शेंगदाणे भाजून घ्यायचे, टरफल काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे. पहा, आता हे तीळ मी व्यवस्थित बारीक असे दळून घेते. चांगलं याला दळून घेतलेलं आहे. तीळ असे थोडेसे दळून टाकल्यामुळे लाडू चांगले वळल्या जातात आणि तिळाचं जे तेल असतं ते छान असं सर्व लाडवांमध्ये उतरतं. आपण जेव्हा याला दाबून बांधतो तर मस्त पटकन हे लाडू बांधले जातात. आता कढई वापस आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायची आहे. यामध्ये अर्धा चमचा तूप टाकूयात आणि वाटी भरून घेतलेला गूळ आपण यामध्ये टाकू. कढई गरम झाली की गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचा. बारीक गॅसवरतीच हा गूळ सतत असा मिक्स करत राहायचा आहे. आता हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. तर सतत त्याला असं मिक्स करत राहते आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही, बारीकच ठेवायचा आहे. याच्यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही, असाच हा गूळ वितळून घ्यायचा आहे. तर पहा, थोडं आपण याला असं मिक्स करत राहिलोत की पटकन तो गूळ कसा वितळला जातो. अजून चमचाभर तूप मी यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुपामुळे लाडूला छान अशी चकाकी येते आणि चवीतसुद्धा फरक पडतो. पहा, आता सर्व हा गूळ जो आहे तो वितळू लागलेला आहे. आता याचा रंग पहा, थोडा डार्क दिसतोय आणि जसं आपण याला थोडंसं मिक्स करत राहू तसा तो थोडासा फिक्कट होत जातो. इथपर्यंत आपल्याला हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे.
याचा पाक आपल्याला अजिबात बनवायचा नाही. गूळ तुम्ही फक्त व्यवस्थित वितळून घेतला की तो आरामात थोडासा असा फिक्कट दिसू लागतो आणि व्यवस्थित तो बनतो सुद्धा. अजिबात आपल्याला याचा पाक करून घ्यायचा नाही, नाहीतर लाडू कडक होतील किंवा मग थोडासा जरी आपण पाक अजून मिक्स करत राहिलो तरी हे लाडू दाताखाली चिकटतात. त्यामुळे जास्त वेळ आपल्याला याला शिजवायचं नाही किंवा पाक बनवायचा नाही आहे. गॅस आता मी बंद करून घेतला आहे आणि यामध्ये आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत ते टाकायचे. गरम कढईमध्ये व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. तर हे आपल्याला पटकन करायचं आहे. चांगल्या प्रकारे हात चालवायचा आणि हे सर्व तीळ गुळामध्ये व्यवस्थित असे मिक्स करत राहायचे. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. सर्व तीळ आणि गूळ एकजीव झालेले आहेत. आपण याला ताटामध्ये आता काढून घेऊयात. आपण याचा खूप घट्ट पाक बनवलेला नाही, त्यामुळे हे मिश्रण घट्ट होत नाही किंवा असं निबरसुद्धा होत नाही. ताटामध्ये काढून याचे लाडू आता आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. तर लाडू बांधताना शक्यतो गरम गरम आपल्याला याला बांधायचं आहे. म्हणजे काय होतं, लाडू थोडेसे गोलाकार येतात. तिळाचे लाडू गरम गरम बांधले तरच ते गोल होतात आणि जर थंड झाल्यानंतर बांधले तर थोडेसे वाकडे तिकडे तसे ते लाडू वळले जातात. त्यासाठी शक्य होईल तसं आपल्याला गरम असतानाच हे लाडू बांधायचे आहेत. फक्त हाताला चटके बसणार नाही इतपत मी याला थोडंसं थंड करून घेतलंय, एक त्याची वाफ जाईपर्यंत. मिश्रण थोडंसं कोमट आहे, तर आता याचे लाडू मी बांधून घेते. पण त्या अगोदर अजून यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेत आहे आणि गरम याच्यामध्येच ते छान असं मिक्स होईल. आता याचे आपण छोटे छोटे असे लाडू बांधून घेऊयात. तिळाचे लाडू थोडे छोटेच असतात किंवा तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही हे लाडू बांधून घेऊ शकता. तर पहा किती सोप्या पद्धतीने हे लाडू बांधल्या जात आहेत आणि सहज वळत आहेत. अजिबात सारणसुद्धा सुटसुटीत होत नाही. अगदी शेवटच्या लाडूपर्यंतसुद्धा हे लाडू व्यवस्थित असे बांधले जातात. फक्त शेवटी जेव्हा आपण लाडू बांधतो तेव्हा सारण थोडंसं कोरडं होतं आणि सुटसुटीत होतं. पण सुरुवातीला जर गरम गरम हे लाडू बांधले तर छान गोलाकारसुद्धा येतात, मोडत नाहीत आणि व्यवस्थित ते बांधले जातात. पहा मस्त असा त्याला कलर आला आहे आणि छान असे हे लाडू आपले बांधले गेलेले आहेत. लाडू पटकन बांधण्यासाठी तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा हे लाडू बांधू शकता. दोन्ही हातामध्ये सारण असं घेऊन त्याला फक्त घट्टसर असं बांधत जायचं आणि नंतर एक एक लाडू वापस गोल बनवून घ्यायचा. या पद्धतीने सुद्धा हे लाडू पटकन बांधले जातात. तर मस्त असे हे आपले तिळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. सर्व लाडू मी याच पद्धतीने आता बनवून घेते. छान असे हे लाडू चवीला लागतात आणि बिघडत नाहीत. फक्त गूळ तुम्ही जास्त वेळ त्याचा पाक बनवू नका, फक्त व्यवस्थित असा वितळून घेतला म्हणजे लाडू अजिबात बिघडणार नाहीत. आता हा पहा शेवटचा लाडू आहे. मी सर्व लाडू बांधून घेतलेत आणि हे सारण फक्त शेवटच्या लाडवापर्यंत काय होतं, आपल्याला जास्त त्याला घट्ट बांधावं लागतं कारण ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. पण ते वळल्या जातं आहे. फक्त त्याला घट्टसर असं बांधल्या गेलं की छान असा हा लाडूसुद्धा वळला जातो. पण थंड झाल्यानंतर ते गोलाकार होत नाहीत. त्यामुळे आपल्याला लाडूचं मिश्रण थोडं कोमट असताना, थोडं गरम असतानाच बांधून घ्यायचं. मस्त असे हे आपले तिळाचे लाडू बनवून झालेत. दिसायलाही छान दिसत आहेत आणि चवीलासुद्धा मस्त लागतात. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तिळाचे लाडू या मकर संक्रांतीला नक्की बनवून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.